महोदय, यश विद्यानिकेतन मूळ नाव आणि नंतरचं MGM ट्रस्ट फाउंडेशन या शाळेच्या RTEच्या संदर्भातला मूळ हा प्रश्न होता आणि ही वस्तुस्थिती आहे की ही शाळा अधिकृतपणे सरकारची परवानगी न घेता 2 किलोमीटरवर त्या ठिकाणी शिफ्ट करण्यात आलेली आहे। आणि दोस्तों नमस्कार। दोस्तों इस समय महाराष्ट्र राज्य अंतर्गत विधानसभा का मॉनसून सत्र जारी है। मराठी में कहे तो पावसाली अधिवेशन। और इस अधिवेशन में आज 29 तारीख को वसई विरार के दोनों विधायक ने वसई विरार की समस्याओं को लेकर आवाज उठाई। वसई विधायक श्रीमती स्नेहा दुबे पंडित ने इलेक्ट्रिसिटी जो बार बार वसई विरार अंतर्गत इस समय बिजली की समस्याएं हैं, बार बार पावर कट हो रहा है, कहीं पे पिछले बीते दिनों में कई बार ट्रांसफार्मर अलग अलग जगह पर जले हैं, उससे जो तकलीफें लोगों को हो रही उसकी लेकर आवाज उठाई। तो वहीं राजन नाईक ने शिक्षा से जुड़े मामले पर आवाज उठाते हुए जिला परिषद स्कूलों को अब तक महानगर पालिका में वर्ग नहीं किए जाने को लेकर सवाल उठाया। तो कहीं ना कहीं वसई विरार की आवाज इस समय विधानसभा में गूंजती दिखाई दे रही है। वीडियो में आप आगे दोनों ही विधायकों के उन मुद्दों को सुनेंगे जो उन्होंने आज विधानसभा में उठाए। लेकिन उससे पहले हम बहुत कम समय में एक और चीज पर खास यहां रोशनी डालना चाहेंगे। वह वस्तु है विधायक नालासोपारा के राजन नाईक जी ने जब सवाल उठाए तो उनका जवाब देने शिक्षण मंत्री जब खड़े हुए दादाजी भूसे, तो उन्होंने जवाब में एक स्कूल का खास तौर पर नाम लिया। उन्होंने यश विद्या निकेतन स्कूल का नाम लिया और उन्होंने कहा कि यह जो सवाल शुरू होता है वो यश विद्या निकेतन से शुरू होता है। उन्होंने ऐसा मेंशन किया कि यश विद्या निकेतन जो है वो अपनी जगह पर जहां बनाया जाना था वहां से 2 किलोमीटर दूर बिना किसी सरकारी परमिशन के बेकायदेशीर तरीके से वहां 2 किलोमीटर दूर बनाया गया है और इस पर कार्यवाही होगी। यश विद्या निकेतन ये स्कूल अगर इसमें किसी तरह की अनियमितताएं हैं तो उस पर कार्यवाही होनी ही चाहिए। लेकिन विशेष तौर पर इसका नाम आज विधानसभा में लिया गया। मेरा सवाल यही है कि वसई विरार अंतर्गत कई ऐसे स्कूल है जो पूरी तरह से इल्लीगल है। कई बार उनको लेकर सामाजिक लोग आवाज उठाते रहे हैं, लेकिन उस पर कभी मंत्री महोदय ने कोई जवाब नहीं दिया। लेकिन आज यश विद्या निकेतन का विशेष तौर पर नाम लिया गया, तो ऐसा क्या इस स्कूल में खास है? क्या कोई राजनीतिक, मैं फिर से बोल रहा हूं, क्या कोई राजनीतिक एंगल है? क्योंकि जब कोई मुद्दा विधानसभा में यहां वहां उठता है तब वो सबसे ज्यादा अहमियत तब रखता है जब उसमें कोई राजनीतिक एंगल हो। बीते साल सातीवली के एक इल्लीगल स्कूल में एक बच्ची की मौत हुई थी, वो मामला काफी गूंजा था। तब भी शायद शिक्षण विभाग ने, शिक्षा मंत्री ने उसको उतना अपने चर्चा में नहीं लिया हुआ, लेकिन आज यश विद्या निकेतन का उन्होंने जिक्र किया तो कहीं ना कहीं सवाल तो उठते हैं। यश विद्या निकेतन आखिर ये स्कूल किसका है और इसमें जो अनियमितता है उनके खिलाफ कार्यवाही होनी ही चाहिए। लेकिन क्या ये इसी एक स्कूल में अनियमितता है? और भी कई सारे स्कूल है, उसका जिक्र क्यों नहीं किया जा रहा है? यह सवाल है, इस सवाल पर जवाब मिलना चाहिए। वीडियो में आगे सुनिए क्या कुछ कहना है वसई विधायक श्रीमती स्नेहा दुबे पंडित और नालासोपारा विधायक राजन नाईक का अपने विधानसभा के भाषण में। फिलहाल इस वीडियो में इतना ही। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। अध्यक्ष महोदय, मी वसई तालुक्यात गेल्या आठवड्याभरापासून निर्माण झालेल्या गंभीर वीज संकटाकडे शासनाचे लक्ष वेधू इच्छिते।
पावसाळा सुरू होताच संपूर्ण वसई तालुक्यात वारंवार वीज खंडित होणे, दिवसातून अनेक वेळा ट्रिपिंग होणे, ट्रान्सफॉर्मर ब्लास्ट होणे व त्यांना आग लागण्याच्या घटना सातत्याने घटत आहेत. अध्यक्ष महोदय, गेल्या 2 दिवसांमध्येच वसई परिसरात 3 ते 4 ट्रान्सफॉर्मर ब्लास्ट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. खोपवाडी, माणिकपूर, साईनगर, पाचूबंदर अशा ठिकाणी या घटना घडल्या असून या घटनांमध्ये अध्यक्ष महोदय महावितरणचे कर्मचारी तसेच नागरिक सुद्धा गंभीररित्या जखमी झालेले आहेत. अध्यक्ष महोदय, विशेषतः पोमणच्या औद्योगिक परिसरात एका दिवसात तब्बल 22 वेळा वीज ट्रिप झाल्याने अनेक लघु व मध्यम उद्योगांचे उत्पादन ठप्प आहे. व्यापारी, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिक यांना मोठं आर्थिक आणि मानसिक नुकसानाचा फटका बसलेला आहे. अध्यक्ष महोदय, ही परिस्थिती महावितरणच्या वीज वितरण व्यवस्थेतील गंभीर त्रुटी दर्शवते. पावसाळ्यापूर्वी आवश्यक देखभाल, जीर्ण विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती, ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मर बदलणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे झाले नसल्याचे दिसून येते. अध्यक्ष महोदय, या पार्श्वभूमीवर शासनाने या सगळ्या प्रकरणांची गांभीर्याने दखल घेऊन वसई तालुक्यातील वीज वितरण व्यवस्था युद्धपातळीवर सक्षम करावी. जीर्ण व ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मर, विद्युत वाहिन्या व इतर पायाभूत सुविधा तातडीने बदलाव्यात. आवश्यक निधी उपलब्ध करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात आणि मेंटेनन्स मधले जे कर्मचारी आहेत त्यांच्यावरती एक कंट्रोल ठेवण्याची एक सिस्टीम बनवावी. अध्यक्ष महोदय, महावितरणचे कर्मचारी, नागरिक, उद्योगांना सुरक्षित, अखंड आणि दर्जेदार वीज पुरवठा सुनिश्चित करण्याची आग्रही मागणी या औचित्याच्या मुद्द्याच्या निमित्ताने अध्यक्ष महोदय मी करत आहे. धन्यवाद. प्रश्न क्रमांक 35,147. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, शासनाने हे उत्तरातून स्पष्ट केले की याच्यामध्ये त्रुटी झालेल्या आहेत आणि अधिकाऱ्यांना, तिथे असलेल्या अधिकाऱ्यांना नोटीसही देण्यात आलेल्या आहेत. पण अध्यक्ष महोदय, जो पालकांना प्रचंड त्रास झाला, 10 खेपा चंद्ररोडला संचालक घालण्यात आल्या, त्यांना पालघरला जिल्हा परिषदेमध्ये जावं लागलं, प्रचंड याचा त्रास झाला. ज्या वसई विरार भागातून मी येतो तिथे जवळजवळ पालघर जिल्ह्यातील 268 शाळांपैकी 150 शाळेमध्ये आरटीआयचे विद्यार्थी प्रवेश घेतात आणि 5,622 पैकी 4,056 विद्यार्थी या वसईतून प्रवेश घेतात. पण ही सगळी प्रक्रिया चालते वसई पश्चिमेला असलेल्या चोळले गावामध्ये कार्यालय आहे. तिथे एक दिवस रात्री पालक जातात आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळ, तिसऱ्या दिवशी असतात, त्याचा नंबरही लागत नाही. प्रचंड त्रास त्या पालकांना तिथे सहन करावा लागतो. वसई तालुक्यामध्ये 4.25 लाख एकूण विद्यार्थी आहेत. त्या गट शिक्षणाधिकारी तिथे आज प्रभारी आहेत. 8 केंद्र प्रमुखाची 8 पदे रिक्त आहेत. विस्तार अधिकारी 7 पैकी फक्त 1 आहे. लेखा अधिकारी, अधीक्षक, MIS कोऑर्डिनेटर, डाटा एंट्री ऑपरेटर ही सगळी पदं अध्यक्ष महोदय रिक्त आहेत. तर शासन ह्या संदर्भात काही विचार करणार आहे का? त्याचबरोबर 16 जुलै मागील वर्षी 16 जुलैला माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली ह्याच विधान भवनामध्ये बैठक झाली आणि ह्या शाळा, जिल्हा परिषद शाळा महापालिकेकडे वर्ग करण्याचा निर्णय झाला. परंतु दुर्दैवाने आजपर्यंत त्याबाबत कुठलीही कारवाई पूर्ण झालेली नाही. म्हणून मी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयाला विनंती करतो की वसई तालुक्यातील ह्या सगळ्या प्रश्नासंदर्भात अधिवेशन काळातच एखादी बैठकीचं आयोजन आपण करणार का? अध्यक्ष महोदय, यश विद्यानिकेतन मूळ नाव आणि नंतरचं MGM ट्रस्ट फाउंडेशन या शाळेच्या RTEच्या संदर्भातला मूळ हा प्रश्न होता आणि ही वस्तुस्थिती आहे की ही शाळा अधिकृतपणे सरकारची परवानगी न घेता 2 किलोमीटरवर त्या ठिकाणी शिफ्ट करण्यात आलेली आहे आणि म्हणून जे कोण स्थानिक अधिकारी आहेत त्यांनाही या संदर्भातलं चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि ज्या अधिकाऱ्यांचं कार्यक्षेत्र होतं आणि त्यांच्या निदर्शनास ही बाब आली नाही त्यांनाही कायदेशीर नोटीस त्या ठिकाणी देण्यात येत आहे. अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आहे की RTEच्या कायद्यानुसार त्या ठिकाणी ऑनलाईनच ही सगळी प्रक्रिया संपन्न होऊन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी 25% ॲडमिशन दिलं जात आहे
आणि म्हणून ही पण वस्तुस्थिती आहे की पालघर जिल्ह्यामध्ये आणि वसईच्याही तिथे अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे आणि म्हणून आत्ताच्या घडीला हे जे काही बदल्या होतील किंवा नवीन अधिकारी येतील यामध्ये या सर्व अधिकाऱ्यांची त्यातल्या त्यात पूर्तता कशी करता येईल हे शासनाच्या वतीने त्या ठिकाणी पाहिलं जाईल। आणि तिसरा जो मुद्दा सन्माननीय आमदार महोदयांनी उपस्थित केला, निश्चितपणे पाठीमागच्या काळात जी काही बैठक झालेली होती त्याची अंमलबजावणी कशी होईल हे विभागाच्या वतीने केलं जाईल। हमारे चैनल सैफ न्यूज़ लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें